श्री स्वामी समर्थ. जय भोलेनाथ. मकर राशीच्या जातकांनो, आयुष्याच्या प्रवासात कधीकधी असे क्षण येतात जेव्हा आपल्याला वाटते की सर्व रस्ते बंद झाले आहेत, कष्ट करूनही यश हुलकावणी देत आहे आणि नियती जणू आपली परीक्षा घेत आहे. पण मकर राशीच्या जातकांनो, आता श्वास रोखून धरा आणि शांत व्हा, कारण गुरुजींनी एक अत्यंत गूढ, थरारक आणि शक्तिशाली संकेत दिला आहे. गुरुजी सांगतात की ज्या भयावह आणि अंधकारमय वळणावर तुम्ही आज एकटे उभे आहात, तिथेच तुमच्या भाग्याचा महाविस्फोट होणार आहे. गुरुजींनी उलगडलं आहे की तुमच्या नशिबाचा जो मीटर इतकी वर्षे गोठलेला होता, तो आता थेट 98% पार करून रक्ताचा वेग वाढवणारा ठरला आहे. ही केवळ एक संख्या नाही, तर ब्रह्मांडाने तुमच्यासाठी आखलेल्या एका महापरिवर्तनाची ही धडकी भरवणारी नांदी आहे. गुरुजींनी या परिवर्तनाच्या खुणांबद्दल बोलताना एक अतिशय थरारक इशाराही दिला आहे. ते म्हणतात की या खुणा जितक्या आनंददायी आहेत, तितक्याच त्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्याही आहेत. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते एकीकडे तुमच्या प्रगतीचा सुवर्णमार्ग मोकळा होत असताना दुसरीकडे तुमच्याच सावलीत लपलेल्या व्यक्तींच्या मनात ईर्षेचा आणि भयानक कारस्थानांचा धूर निघू लागला आहे. इथेच खरा सस्पेन्स सुरू होतो. गुरुजींनी ओरडून सावध केलंय की जे लोक कालपर्यंत तुमच्या खांद्यावर हात ठेवून प्रेमाने वागत होते, त्यांच्याच डोळ्यांत आता एक हिंस्त्र आणि क्रूर चमक दिसत आहे. आणि ही चमक प्रेमाची नसून तुम्हाला खोल गर्तेत खेचण्याच्या कुटील डावाची असू शकते. नशिबाच्या या अत्युच्च शिखरावर असताना आपल्याच गोटात दडलेला शत्रू नेमका कोण हे ओळखणे, हेच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे आणि चित्तथरारक आव्हान ठरणार आहे, असे गुरुजी ठामपणे सांगतात. आता श्वास रोखून धरण्याची वेळ आली आहे, कारण उत्सुकता या गोष्टीची आहे की हा 98% टप्पा ओलांडल्यानंतर नेमके काय महानाट्य घडणार. गुरुजींनी सांगितलेली ती ब्रह्मांडाची अदृश्य आणि रौद्र शक्ती तुमच्या पाठीशी कशी उभी राहणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जे लोक तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची तयारी करत आहेत, त्यांचा पर्दाफाश गुरुजी कोणत्या गुप्त पद्धतीने करणार. हा प्रवास केवळ यशाचा नाही, तर एका भयानक सत्याचा आणि महान्यायाचा आहे. नशिबाच्या या महायुद्धाची रणधुमाळी सुरू झाली असून गुरुजींनी सांगितलेले 7 दिव्य चमत्कार तुमच्या आयुष्यातील त्या भयावह गुपितांना स्पर्श करतील, जे आजवर काळोखात दडलेले होते. तयार रहा, कारण तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि थरारक सस्पेन्स आता गुरुजींच्या वाणीतून उलगडणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याची चूक टाळू नका. गुरुजींनी सुरुवातीलाच एक अतिशय रोमांचक आणि गूढ गोष्ट सांगितली आहे. ते म्हणतात की मकर राशीच्या लोकांसाठी भाग्याचा मीटर आता अशा टप्प्यावर पोहोचला आहे, जिथून मागे वळणे म्हणजे विनाश आहे. 98%चा हा आकडा केवळ अंक नसून ती एक डिवाइन अलार्म प्रणाली आहे. गुरुजींच्या मते तुमच्या आयुष्यातील कष्टाचे आणि रक्ताचे पाणी करण्याचे दिवस आता संपले आहेत. ज्या संधींसाठी तुम्ही देवासमोर झुरत होतात, त्या संधी आता एका अदृश्य वादळाप्रमाणे स्वतः चालून तुमच्या दारापर्यंत येणार आहेत. हा पहिला चमत्कार तुमच्या आत्मविश्वासाला एका अशा उंचीवर नेऊन ठेवणार आहे, जिथून तुम्हाला संपूर्ण जग ठेंगणे वाटेल. या चमत्काराबद्दल बोलताना गुरुजी एक अंगावर काटा आणणारा सस्पेन्स उलगडतात. जेव्हा भाग्याचा मीटर इतक्या वर जातो, तेव्हा तुमच्या आयुष्यातील काही गोष्टी अचानक मातीप्रमाणे हातातून निसटू लागतात. गुरुजी सांगतात की हे नुकसान नाही, तर हे ब्रह्मांडाचे शुद्धीकरण आहे. उरलेले 2% हे तुमच्या संयमाची आणि मानसिक शक्तीची अग्निपरीक्षा आहे. जर तुम्ही या काळात डगमगला नाही, तर ब्रह्मांड तुमच्यासाठी ते गुप्त दरवाजे उघडेल, जे आजवर हजारो वर्षांपासून बंद होते. हा आकडा सूचित करतो की तुमची ऊर्जा आता इतकी स्फोटक झाली आहे की तुमच्या केवळ नजरेने समोरच्याची कामे व्हायला लागतील. पण सावध रहा, हीच ऊर्जा शत्रूंच्या काळजात धडकी भरवायलाही सुरुवात झाली आहे. गुरुजींनी शेवटी या पहिल्या चमत्काराचा संबंध थेट तुमच्या राजेशाही तेजस्वितेशी जोडला आहे. ते म्हणतात की आता तुमच्या चेहऱ्यावर आणि वाणीत असा जरब निर्माण होणार आहे की जे लोक कालपर्यंत तुमची टर उडवत होते, तेच आता तुमचा शब्द झेलण्यासाठी रांगा लावतील. हा चमत्कार तुम्हाला एका सामान्य व्यक्तीतून एका अजेय महापुरुषात बदलण्याच्या दिशेने पहिले पाऊल आहे. पण सावधान, कारण जसा जसा हा मीटर 100च्या दिशेने सरकेल, तसा तसा तुमच्या आयुष्यातील रहस्यांचा आणि छुप्या शत्रूंचा थरार अधिक गडद आणि भयानक होत जाईल. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या भागात अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारा खुलासा केला आहे. ते म्हणतात की जसा तुमचा भाग्याचा मीटर वाढू लागला आहे, तशीच तुमच्या शत्रूंची डेथ वॉच सुद्धा सुरू झाली आहे. पण सस्पेन्स असा आहे की हे शत्रू बाहेरचे नसून तुमच्या घरातले, तुमच्या विश्वासाचे आणि तुमच्या रक्ताचेही असू शकतात.
गुरुजींनी ताकीद दिली आहे की तुमच्या प्रगतीचा हा वेग पाहून हे लोक आता शांत बसून राहणार नाहीत. ज्यांच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम केले तेच आता तुमच्या पाठीमागून विषारी वार करण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या मिसाईलसारख्या गोड शब्दांमागे दडलेले विषाचे प्याले ओळखण्याची वेळ आता आली आहे. गुरुजी पुढे सांगतात की मकर राशीच्या जातकांनो, तुमचे हे शत्रू तुमच्या यशाने इतके वेडेपिसे झाले आहेत की ते आता तुमची सामाजिक प्रतिष्ठा आणि चारित्र्य धुळीस मिळवण्यासाठी गुप्त बैठका आणि षडयंत्र रचत आहेत. गुरुजींनी एक गूढ इशारा दिला आहे. जेव्हा एखादी व्यक्ती अचानक तुमची अतिस्तुती करू लागेल किंवा तुमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा समजून जा की हाच त्या षडयंत्राचा सर्वात मोठा सापळा आहे. या भागात गुरुजींनी एका काळ्या सावलीचा उल्लेख केला आहे, जो तुमच्या प्रगतीला दृष्ट लावण्यासाठी सज्ज झाला आहे, परंतु ब्रह्मांडाची ऊर्जा तुम्हाला या धोक्याची पूर्वसूचना तुमच्या स्वप्नांतून देणार आहे. शेवटी गुरुजी एका काळजाचा ठोका चुकवणाऱ्या रहस्याचा उलगडा करतात. ते म्हणतात की हे शत्रू तुम्हाला समोरून हरवू शकत नाहीत, म्हणून ते तुमच्या मानसिक आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न करतील. मकर राशीच्या जातकांनो, तुम्ही बाहेरून कठोर पण आतून हळवे आहात. नेमकी हीच नसा शत्रू दाबायचा प्रयत्न करणार आहेत. पण घाबरू नका, कारण गुरुजींनी अभय दिले आहे की भाग्याचा मीटर 98% पार केल्यामुळे त्यांचे सर्व वार त्यांच्यावरच उलटणार आहेत. उलट ते स्वतःच्याच विणलेल्या जाळ्यात असे अडकतील की जगासमोर त्यांचा खरा आणि विद्रूप चेहरा उघडा पडेल. हा चमत्कार तुम्हाला विषारी नात्यांपासून मुक्त करून एका शुद्ध आणि शक्तिशाली भविष्यात घेऊन जाईल. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या घटनेत एका अत्यंत अद्भुत आणि थरारक सत्याचा उलगडा केला आहे. ते म्हणतात की जेव्हा तुमच्या नशिबाचा मीटर 98% पार करतो, तेव्हा साक्षात काळ तुमच्या बाजूने उभा राहतो. तुमच्या सभोवताली ब्रह्मांडाची एक अदृश्य आणि अभेद्य सुरक्षा भिंत उभी राहते. गुरुजींच्या मते हा तिसरा चमत्कार म्हणजे तुमची दैवी कवच सुरक्षा. गेल्या काही काळापासून तुम्हाला जर असे वाटत असेल की कोणीतरी तुमची ऊर्जा खेचून घेत आहे किंवा तुम्हाला अकारण भीती वाटत असेल, तर आता ती भीती त्या शक्तींच्या हवाली करा, कारण आता साक्षात महाकाल तुमच्या संरक्षणासाठी रणांगणात उतरले आहेत. गुरुजी पुढे एक जबरदस्त सस्पेन्स उलगडतात. तुमच्या विरोधात केलेली कोणतीही तांत्रिक बाधा, करणी बाधा किंवा कोणाचीही भयानक नजर असो, ती आता तुमच्या तेजाला स्पर्श करण्यापूर्वीच भस्मसात होईल. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींनी ठणकावून सांगितले आहे की तुमच्या शत्रूंच्या तलवारी आता गंजल्या आहेत. शत्रू कितीही क्रूर असला तरी तो आता तुमच्या आत्म्याला स्पर्श करू शकणार नाही. हा चमत्कार असा आहे की जेव्हा तुमच्यावर प्राणघातक संकट येईल, तेव्हा निसर्ग स्वतःहून एखादा चमत्कार घडवेल आणि तुम्हाला सुरक्षित बाहेर काढेल. हे कवच तुमच्या घरातील प्रत्येक कोपऱ्याचे रक्षण करणारे आहे. शेवटी गुरुजी एक अत्यंत महत्त्वाची ताकीद देतात. ते म्हणतात की मकर राशीच्या जातकांनो, हे दैवी कवच अधिक शक्तिशाली करण्यासाठी तुम्हाला फक्त तुमची नियत साफ ठेवायची आहे. जेव्हा तुम्हाला एकांतात अचानक मंद सुगंध येईल किंवा वातावरणात अचानक गारवा जाणवेल, तेव्हा समजून जा की ही तीच दैवी शक्ती तुमच्या भोवती पहारा देत आहे. हा चमत्कार तुमच्या आयुष्यातील सर्व काळी शक्ती खेचून बाहेर फेकून देणार आहे. आता तुम्हाला कोणत्याही मांत्रिकाची किंवा भोंदूची गरज नाही, कारण साक्षात ब्रह्मांड तुमचे रक्षक बनले आहे. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या चौथ्या भागात एका अशा रहस्यावर प्रकाश टाकला आहे, जो तुमच्या काळजाला घरे पाडेल. ते म्हणतात की तुमच्या भाग्याचा मीटर जेव्हा अशा टोकावर पोहोचतो, तेव्हा ब्रह्मांड तुमच्या गेल्या अनेक जन्मांच्या आणि या जन्मातील वेदनांचा हिशोब चुकता करायला सुरुवात करते. ज्या जखमा काळानुरूप सडल्या होत्या, ज्या अपमानाचे विष तुम्ही निमूटपणे प्राशन केले होते, त्या सर्व वेदनांवर आता ब्रह्मांडाचे दिव्य अमृत शिंपडले जाणार आहे. हा चमत्कार म्हणजे केवळ यश नाही, तर तुमच्या रक्तातील प्रत्येक थेंबाने दिलेल्या वेदनेचा झालेला महासूड आणि महान्याय आहे. गुरुजी एक थरारक सस्पेन्स उलगडताना म्हणतात की ज्या नराधमांनी तुमच्या चांगुलपणाला तुमची लाचारी समजले, ज्यांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसून अट्टहास केला, त्यांना आता त्यांच्या कर्माची अशी फळे मिळतील की ते रक्ताचे अश्रू ढाळतील. मकर राशीच्या जातकांनो, तुम्हाला आता हात उचलण्याची गरज नाही. सस्पेन्स असा आहे की जे लोक तुम्हाला मातीत गाडण्याची भाषा करत होते, तेच लोक आता स्वतःच्या अस्तित्वासाठी तुमच्या दारात भिकाऱ्याप्रमाणे उभे राहतील. हा चमत्कार तुमच्या स्वाभिमानाचा पुनर्जन्म करणारा आहे. शेवटी गुरुजी सांगतात की मकर राशीच्या जातकांनो, हा चमत्कार तुमच्या मनातील तो मरगळलेला अंधार कायमचा नष्ट करेल. तुम्ही इतकी वर्षे जे वनवास भोगले, त्याचे फळ आता अशा स्वरूपात मिळेल की अख्खं जग तुमच्या पायाशी नतमस्तक होईल. गुरुजींच्या मते तो कठीण काळ केवळ तुम्हाला पोलाद बनवण्यासाठी होता,
आता तुमची ओळख ही एका हतबल माणसाची नसून एका साम्राज्य निर्मात्याची असेल. हा चमत्कार तुम्हाला इतके निर्भय बनवेल की मृत्यूही तुमच्या समोरून मान खाली घालून निघून जाईल. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या 6व्या भागात 2 अशा गूढ आणि थरकाप उडवणाऱ्या संकेतांबद्दल सांगितले आहे, जे थेट काळपुरुषाकडून तुम्हाला मिळतील. हे संकेत म्हणजे केवळ योगायोग नसून तुमच्या आयुष्यातील एका भयानक युगाचा अंत झाल्याची ती अधिकृत घोषणा आहे. गुरुजी म्हणतात की जेव्हा नशिबाचा मीटर 98% पार करतो तेव्हा स्मशान शांततेनंतर येणाऱ्या वादळासारख्या घटना घडतात. सस्पेन्स असा आहे की हे संकेत तुमच्या डोळ्यांसमोरून अनेकदा गेले असतील, पण तुम्ही त्यांना घाबरून दुर्लक्ष केले असेल. आता कान देऊ नये का, कारण हे संकेत म्हणजे तुमच्या साम्राज्याभिषेकाची नांदी आहे. गुरुजींनी सांगितलेला पहिला संकेत म्हणजे तुमच्या आयुष्यातील सर्व सडकी नाती आणि नकारात्मक गोष्टींचे एका क्षणात भस्मसात होणे. मकर राशीच्या जातकांनो, जर गेल्या काही दिवसांत तुमच्या आयुष्यातील सर्वात जुना आधार तुटला असेल किंवा एखादी वर्षानुवर्षांची सवय अचानक सुटली असेल, तर समजा ब्रह्मांड तुमच्या आयुष्यात महाप्रलय घडवून नवीन सृष्टी निर्माण करत आहे. हा संकेत म्हणजे तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळ्यांचा झालेला अंत आहे. दुसरा संकेत अधिक थरारक आहे. अनोळखी पण अत्यंत शक्तिशाली व्यक्तींचा तुमच्या आयुष्यात अचानक झालेला उदय. गुरुजी सांगतात की असा एखादा व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल ज्याचा चेहरा तुम्हाला ओळखीचा वाटेल, पण तुम्ही त्याला कधीही भेटलेले नसाल. हा व्यक्ती म्हणजे ब्रह्मांडाने पाठवलेला तुमचा देवदूत असेल. सस्पेन्स असा आहे की तुमच्या मनातील सर्वात गुपित इच्छा या व्यक्तीला आधीच माहीत असेल. मकर राशीच्या जातकांनो, तुमची तिसरी डोळा इंट्युइशन आता उघडण्याची वेळ आली आहे. गुरुजी म्हणतात की हे 2 संकेत मिळताच समजा की आता तुम्ही सामान्य जीवनाच्या पलीकडे गेला आहात. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या 7व्या आणि अंतिम घटनेला तुमच्या अस्तित्वाचा महाविस्फोट म्हटले आहे. जेव्हा भाग्याचा मीटर 98% पार करून 100% कडे झेपावतो, तेव्हा तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये एक अनादी ऊर्जा संचारते. ही घटना म्हणजे तुमच्या आतापर्यंतच्या सर्व अपमानाचा, संघर्षाचा आणि बलिदानाचा दिलेला सुवर्ण मोबदला आहे. गुरुजी म्हणतात की ही ती वेळ आहे जेव्हा साक्षात्कार तुमच्या आज्ञेची वाट पाहतो. सस्पेन्स असा आहे की ही घटना घडताना तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात एक विचित्र कंप जाणवेल, जणू काही निसर्ग तुमच्या विजयाची घोषणा करत आहे. गुरुजी एक अत्यंत काळजाचा ठोका चुकवणारे रहस्य उलगडतात. या 7व्या घटनेत तुमची वाणी ही ब्रह्मवाणी ठरणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, तुम्ही आता रागाच्या भरात किंवा आनंदाच्या भरात जे काही बोलाल ते साक्षात घडेल. यालाच गुरुजींनी वाक्सिद्धीचा काळ म्हटले आहे. सस्पेन्स असा आहे की तुमच्या शत्रूंचे सर्व किल्ले आता पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळणार आहेत आणि नियती तुमच्या हातात अशा सत्तेची चावी देणार आहे जिथे तुम्ही शून्यातून विश्व निर्माण कराल. ही घटना तुम्हाला कल्पनेपलीकडचे ऐश्वर्य आणि प्रतिष्ठा मिळवून देईल. शेवटी गुरुजी या घटनेचा समारोप एका महामंत्राने करतात. ते म्हणतात की मकर राशीच्या जातकांनो, ही 7वी घटना पूर्णत्वास नेण्यासाठी तुम्हाला फक्त ब्रह्मांडाच्या डोळ्यात डोळे घालून मी तयार आहे असे ओरडून सांगायचे आहे. गुरुजींच्या मते तुमच्या आयुष्यातील हा महाराज्याभिषेक सोहळा सुरू झाला आहे. आता मागे वळून पाहण्याची गरज नाही. केवळ विजय, सत्ता आणि अफाट यश तुमचे स्वागत करण्यासाठी उभे आहे. हा चमत्कार तुमच्या 7 पिढ्यांचा उद्धार करणारा ठरेल. आता ह्या व्हिडिओला लाईक करा आणि सर्व संकटे दुःख दूर करण्यासाठी कमेंटमध्ये जय विघ्नहर्ता गणपती बाप्पा कृपा ठेवा असे पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा.